रसिक हो, पाऊस पडायला लागल्यावर जिथे नवकवी निर्माण होतात तिथे जे प्रतिभावान कवी आहेत त्यांना तर नवीन कविता, गीतं हे सुचत असणारच की. आणि त्यातून ते श्रावणात घननिळासारखं गाणं असेल तर मग ते अशाच वातावरणात सुचलं असणार. पण असं अजिबातच नाही. कारण हे गाणं मंगेश पाडगावकरांना सुचलं ते टप्प्याटप्प्यात, आणि त्याची सुरुवात झाली होती ती लोकलच्या गर्दीमध्ये, अत्यंत उकाड्यामध्ये. तर अशी ही या गाण्यामागची गोष्ट आहे. पण खरोखर या गाण्यात इतकं सुंदर शब्दचित्र उभं राहिलेलं आहे की ते गाणं ऐकत असताना आपल्या डोळ्यासमोर ते सगळं श्रावणाचं वर्णन त्या शब्दातून उभं राहतं. खळेजींची चाल पण तेवढीच त्याला चपखल आहे की ते गाणं आणि शब्द असे एकजीव झालेले आहेत आणि आपल्या मनापर्यंत थेट येऊन पोचतात ते लतादीदींच्या स्वरातून. त्यामुळे श्रावणात घननिळा बरसला, रिमझिम रेशीमधारा, या रेशीमधारा आपल्या मनातसुद्धा बरसत राहतात आणि अशा आठवणीसुद्धा आपल्या मनात बरसत राहू देत. त्यासाठी आपण भेटत राहूया आकाशतारकांचे या मालिकेतून. ही मालिका तुम्हाला कशी वाटते आहे कॉमेंट करून नक्की सांगा. शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा आकाशतारकांचे.